राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस 7वा आणि आज आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेली शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. सुरुवातीला 2 वर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि लेफ्ट साईडला मी हे लीव्स डिझाईन करत आहे. वाईन्स वेली कशाला म्हणतात? जेव्हा मल्टिपल लीव्स एकत्र येतात तेव्हा त्यांना वाईन्स असं म्हणतात. आता प्रेशर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की प्रेशर कसा दिला जातो. सुरुवातीला जेव्हा लाईन काढतो म्हणजेच पानाचा देठ काढतो तेव्हा ती लाईन सरफेसला टच करून घ्यायची आहे आणि नंतर पानाप्रमाणे मध्यभागी जास्त आणि दोन्ही बाजूला निमुळता असा पानाचा आकार असतो. तर सुरुवातीला एक लाईन पेपरला टच करून त्यापुढे कमी प्रेशर, जास्त प्रेशर आणि पुन्हा कमी प्रेशर. प्रेशर हे कसं काउंट करायचं हा एक नवीन कन्सेप्ट आहे. त्या प्रेशर काउंट करताना तुम्हाला काही नंबर्स जे आहेत ते तुम्हाला उच्चारायचं आहेत. जसं की पान एक काढताना जस्ट एक लाईन, त्यानंतर 1 नंबरचं प्रेशर, 2 नंबरचं प्रेशर आणि पुन्हा 1 नंबरचं प्रेशर. ह्या प्रेशर वाईज तुम्ही जर केलात तर तुमचे हे वाईन्स खूप सुंदर बनणार आहेत. सगळीकडे आपण पानच बघणार आहोत, तर पान कसं काढायचं हे तुम्ही समजून घ्या. सुरुवातीला पहिल्या वाईन्समध्ये मी कंटिन्यू लीव्स काढलेले आहेत, ते पण एका साईजमध्ये, एका लाईनमध्ये. फक्त लीव्स काढताना ते तुम्हाला स्लँटेड म्हणजे तिरपे काढायचे आहेत. दुसऱ्या वाईन्समध्ये तुम्ही बघाल तर एक वाईन्स आणि जसं मोर पंखाला जसे केस असतात तसे केस मी काढलेले आहेत आणि मग पान काढलेलं आहे. ही दुसरी वाईन्स होती. तिसऱ्या वाईन्समध्ये जसं आपण बघतोय, टचा किंवा ए एडक्याचा शेप जर मराठी लेटर आहे तो जर लेटर तुम्ही बघितला तर ए ह्या डायरेक्शनमध्ये मी लीव्स डिझाईन केलेल्या आहेत. प्रेशर सारखाच असणार आहे. कमी प्रेशर, जास्त प्रेशर मिडल एरियामध्ये आणि पुन्हा कमी प्रेशर. तिसऱ्या याच्यामध्ये मी बेलची कन्सेप्ट घेतलेली आहे. बेलच्या कन्सेप्टमध्ये जसं बेलला 3 पानं आणि 5 पानांचा एक बेल असतो तसाच इथे मी 3 पानांचा एक बेल तयार करून 2 सॉफ्ट कवर लाईन प्लस डॉट ही कन्सेप्ट यूज करून मी 4थी वाईन्स रेडी केलेली आहे. 5वी वाईन्स ड्रॉ करताना किंवा 5वी वेल ड्रॉ करताना मी डायग्रामॅटिक लीव्सचा यूज केलेला आहे. म्हणजे इकडे मी प्रेशर वाईज लीव्स ड्रॉ करत नाही आहे, तर डायग्राम ड्रॉ करून ते लीव्स किंवा लीफ ड्रॉ करून त्याची एक वेल इकडे सुंदर अशी तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक वेलीमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे. नवीन कन्सेप्ट घेतलेली आहे ज्यावरती तुम्ही तुमचे वाईन्स बिल्ड करू शकता. लीव्समध्ये प्रॅक्टिस करताना फक्त इतकंच इम्पॉर्टंट आहे, प्रेशर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जेव्हा पानाला देठ असतो पहिले तर समजून घ्या, तो देठ तुम्हाला सरफेसला टच करायचा आहे आणि कमी प्रेशर, जास्त प्रेशर आणि पुन्हा कमी प्रेशर या प्रेशरमध्ये जर तुम्ही ड्रॉ कराल तर तुमचं एक लीफ तयार होणार आहे. तयार झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेरच्या बाजूला पुश करतो आहे लीव्स काढताना तेव्हा किंवा आपण प्रेशर देताना जे 1, 2 आणि 1 या सिक्वेन्समध्ये आपण जो प्रेशर देतो आहे त्यावेळेस तुम्हाला विदाऊट टच करून प्रेशर जो आहे तो द्यायचा आहे. म्हणजे सरफेसला टच कोणती गोष्ट करायची, कोणती गोष्ट नाही करायची हे त्यावेळी समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने प्रॅक्टिस कराल. किंवा फक्त लेक्चर्स ऐकून काहीही बेनिफिट होणार नाही आहे. तुम्हाला रिॲलिटीमध्ये उतरावं लागेल आणि काम करावं लागेल. ज्या वरच्या 5 ज्या वाईन्स होत्या त्या मी सरळ लाईनमध्ये घेतलेल्या आणि 6 आणि 7 नंबरची जी वाईन्स आहे ते मी नागमोडी वळण जसं असतं, लहरी जशा तयार होतात त्या लहरींप्रमाणे ही लाईन्स घेऊन त्यामध्ये अप डाऊन अप डाऊन अप डाऊन या सिक्वेन्समध्ये मी लीव्स ड्रॉ केलेले आहेत. तर ही सुद्धा तुमची एक नवीन वाईन्स तयार होऊ शकते. पुन्हा ह्या वेव लाईनमध्ये आपण डायग्रामॅटिक लीफ बघितले 7 नंबरला आणि 8 नंबरला आपण गल्फ लीफ जे आहेत ते बघतो आहे. आता लीफ्समध्ये पण एक गल्फ असतात, एक डायग्रामॅटिक असतात. तर 7 नंबर होती ती डायग्रामॅटिक होती आणि 8 नंबर जे आहे ती गल्फ लीफ आहे. गल्फ म्हणजे काय? गल्फ म्हणजे एखादी गोष्ट बोल्ड स्वरूपात काढणे,
ह्या पद्धतीने. जसे की 4 नंबरमध्ये आपण बेल यूज करून एक स्ट्रेट वर्टिकल लाईन्समध्ये वाईन्स तयार केलेली होती, तसेच वेव लाईनमध्ये मी ती कन्सेप्ट फॉलो केलेली आहे आणि वेव लाईनमध्ये देखील त्या बेलचा मी यूज केलेला आहे. तुम्ही ह्या वेलमध्ये अगेन तुम्ही 3 नंबरच्या एडक्याचा आकार किंवा एडक्याचा जो शेप आहे तो डिझाईन करून तुम्ही सुंदर एक नवीन क्रिएशन तुम्ही घडवू शकता. गोष्टी त्याच असतात, फक्त त्या नवनवीन पद्धतीने घडवता आल्या पाहिजेत आणि तोच असतो खरा आर्टिस्ट. 8 नंबरमध्ये मी तुम्हाला काहीतरी एक सब्जेक्ट जे की लोटस आहे तो घेतलेला आहे आणि अप अँड डाऊन या डायरेक्शनमध्ये हा लोटस ड्रॉ केला तर तुमची एक नवीन वाईन्स तयार होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की हे लोटस कसे काय येतात, लोटस थोडे वेलींना असतात. तर नेहमीप्रमाणेच हा जर क्वेश्चन तुमचा असेल तर क्वेश्चनचं सॉल्युशन एकच आहे. एक रिअलिस्टिक ड्रॉइंग असते आणि दुसरी असते ती म्हणजे डायग्रामॅटिक ड्रॉइंग. रिअलिस्टिकमध्ये हे असे लोटस काही येत नाही वेलींना, पण आपण काय करतो आहे, आपण व्हिज्युअलाइज ड्रॉइंग जे आहे ते डिझाईन करतो इकडे. ह्या पद्धतीने 10 नंबरची वेल देखील तयार झालेली आहे आणि आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.